चला सुरू करूयात मग. फर्स्ट क्वेश्चन आहे, अतिसूक्ष्म अंतर मोजण्यासाठी अँगस्ट्रॉम हे एकक वापरतात. तर एक अँगस्ट्रॉम म्हणजे किती? इन ऑर्डर टू मेजर स्मॉल डिस्टन्स अँगस्ट्रॉम युनिट इज यूज. 1 अँगस्ट्रॉम मीन्स हाऊ मेनी मीटर्स. तर हे खूप कॉमन युनिट आहे. खूप वेळा आपण अभ्यासामध्ये बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, बऱ्याच वेळेस वापरतो आपण हे युनिट खूप वेळा. नसेल मग पाठच करून टाकायचं. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर होत असतं. आता हे जे युनिट्स आहेत ना, कमी अंतर मोजण्यासाठी मायक्रोमीटर पासून सुरू करूयात आपण. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10⁻6. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻9. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻10 आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻15. सूक्ष्म अंतर मोजण्यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे युनिट्स. ठीक आहे. आता हे लेक्चर शेड्यूल आहे ऑनलाईन, त्यामुळे 11च घ्यावे लागणार आपल्याला. थोड्या वेळात ते संपलं की लगेच 12 नंबर मिळतो. ठीक आहे. तुम्ही उत्तर टिक मार्क करून घ्या किंवा एक्स्ट्रा लिहून घ्या बाजूला. चला दुसरा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा. आणि हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे मी प्रश्नांचं विश्लेषण करत असताना. हा जो प्रश्न आहे, अतिसूक्ष्म अंतर मोजण्यासाठी अँगस्ट्रॉम एकक वापरतात. फिजिक्स मधल्या पहिल्याच टॉपिक मधला प्रश्न आहे. टॉपिकचं नाव आहे राशी आणि मापन. क्वांटिटीज आणि मेजरमेंट्स नावाचा टॉपिक आहे. तर त्याच्यावर असेच प्रश्न येतात. आपला कंबाईन मेन्सला सुद्धा आपल्याला प्रश्न आला होता की एक प्रकाश वर्ष म्हणजे किती अंतर. मेन्सला कंबाईन ग्रुप बी च्या मुख्य परीक्षेला प्रश्न येऊन गेला होतो. हा सोपा टॉपिक आहे, हा करून ठेवायचा परफेक्ट. ठीक आहे. राशी आणि मापन, क्वांटिटीज आणि मेजरमेंट्स नावाचा टॉपिक आहे पहिलाच फिजिक्स. ठीक आहे. अयोग्य विधान ओळखायचे. ठीक आहे. अयोग्य विधान हे -12. हा करेक्ट. पिकोमीटर म्हणजे -12. आता असे प्रश्न जर असतील तिथे मल्टिपल स्टेटमेंट्स असतील तर तिथे एक एक स्टेटमेंट वाचल्यानंतरच तिकडे टिक मार्क करत चालायचं. स्टेटमेंट बरोबर आहे का चूक आहे. एलिमिनेशन टेक्निक एक पेपर सोडवण्याची टेक्निक असते. म्हणजे चुकीचे उत्तर लगेच काढून टाकायचे. पटकन उत्तरापर्यंत पोहोचतो आपण. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतराला त्याचा वेग म्हणतात. तर हे विधान जे आहे ना चुकीचं आहे. कारण इथे चाल पाहिजे. कारण जर वेगाचा विचार केला म्हणजे वेग जर डेफिनेशन जर बघितली इथे पाहिजे होतं विशिष्ट दिशा. मग याला वेगाच्या ऐवजी काय पाहिजे, चाल पाहिजे. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला अयोग्यच विधान ओळखायचे. त्यामुळे जर विधान चूक असेल तर आपला हा दुसरा पर्याय एलिमिनेट होऊन जातो आणि त्यात फक्त ब आणि दस दिले. ठीक आहे. नंतर दुसरा आहे, वेग ही सदिश राशी आहे. सदिश म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी ज्यांना मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही पण लागतात. हे करेक्ट आहे. मग जर ब बरोबर असेल तर आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे. त्यामुळे इथे पण ब आलंय बघा, इथे पण ब आले. त्यामुळे हा पण पर्याय गेला आणि हा पण पर्याय गेला. तिसरं आणि चौथं विधान वाचायची गरज सुद्धा पडली नाही आपल्याला. कळलंय का? वेळ वाचतो आपला. या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क आणि क. तरी क एकदा विधान बघून घेऊ. एखाद्या व्यक्तीने किंवा वस्तूने एकक कालावधीत विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतराला चाल म्हणतात का? नाही. ओके. हे दोन्ही अल्टरनेट झाले स्टेटमेंट. हे वेग खाली पाहिजे होतं आणि चाल वरती पाहिजे. वरची डेफिनेशन चालीची. चाल म्हणजे स्पीड आणि वेग म्हणजे वेलॉसिटी. ठीक आहे. वेगाला इंग्रजीमध्ये वेलॉसिटी म्हणतात. प्रश्न पेपर तुमचा बायलिंग्युअल आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. तुम्ही तिकडे बघू शकता सगळे वर्ड्स. ठीक आहे. सो ए आणि सी हे दोन स्टेटमेंट रॉंग आहेत, ते चुकीचे. आणि जर हेच आपल्याला बरोबर विचारलं असतं तर आपण ब आणि ड बरोबर म्हटलं असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असू शकलं असतं जर आपल्याला करेक्ट विचारलं असतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आणि संवेगाचं परिवर्तन जे आहे म्हणजे चेंज ऑफ मोमेंटम. संवेग म्हणजे मोमेंटम, त्याला मोमेंटम म्हणतात. संवेगाचं परिवर्तन जे आहे, मोमेंटम चेंज आहे, ते फोर्सच्याच डिरेक्शनने होतं का? तर हे विधान जे आहे कशाशी संबंधित आहे किंवा हा नियम कुठला आहे ओळखायचा. ठीक आहे. ऑप्शन आहे आपला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम नाहीये हा. कारण न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे गॅलिलिओचा नियम. कळलं ना? आणि गॅलिलिओचा नियम कशी संबंधित आहे? गॅलिलिओचा नियम, स्थिर वस्तू स्थिरच राहते, गतिमान वस्तू गतिमानच राहते. आणि गतिमान वस्तूची जी दिशा असेल ना गतीची,
तर ती त्याच दिशेने गतिमान राहते. म्हणजे गॅलिलिओचा पहिला नियम इनर्शिया दाखवतो, रेस्टचं, वेलोसिटीचं आणि डिरेक्शनचं. त्यामुळे मग पहिला नियम तर नाहीच. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे हा, कारण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम जो आहे तो मोमेंटम एक्सप्लेन करणारा नियम आहे. मोमेंटमला संवेग म्हटलं जातं. संवेग, संवेग काय असतं रे? संवेग म्हणजे टोटल स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट. टोटल स्पीड म्हणा किंवा टोटल वेलॉसिटी म्हटलं तरी चालेल. टोटल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. टोटल वेलॉसिटी कशी कॅल्क्युलेट करतात? टोटल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्या पदार्थाचं मास पण माहिती पाहिजे आणि त्याची वेलॉसिटी पण माहिती पाहिजे. तर टोटल वेलॉसिटी जर आलं तुम्हाला कुठे शब्द, एकूण वेग, तर मग तुम्हाला त्याचं मास आणि वेलॉसिटी दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आहे? मोमेंटम आहे, म्हणजे इज इक्वल टू पी आहे. मोमेंटमचं चिन्ह पी आहे. पी इज इक्वल टू एम इंटू व्ही. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. याचा अर्थ असा होतो, जर समजा आपण हाताने बंदुकीची गोळी भिंतीवर जर फेकून मारली तर ती भिंतीवर आदळून परत खाली पडून जाईल, लक्षात ठेवा. फक्त वर खडा उमटेल एक छोटासा. पण जर बंदुकीतून जर गोळी झाडली तर ती मात्र भिंतीत घुसेल किंवा एखाद्या वस्तूच्या आरपार जाईल. त्याला न्यूटनचा दुसरा नियम म्हटलं जातं. समजलं का? बंदुकीतून गोळी झाडली म्हणजे तिला मोमेंटम आलं, त्या भिंतीवर आदळली म्हणजे मोमेंटम मध्ये चेंज झाला. पण मोमेंटम मध्ये झालेला चेंज हा फोर्सच्या दिशेने असतो, म्हणजे गोळी बाउन्स होऊन आपल्याला लागणार नाही, गोळी तिच्या शरीरात घुसेल म्हणजे त्याच दिशेने बदल होईल. हा दुसरा नियम. कळलं का? पहिला नियम सोपा आहे, स्थिर वस्तू स्थिरच राहते, गतिमान वस्तू गतिमानच राहते, गतिमान वस्तूची दिशा तीच राहते. हा पहिला नियम, त्याला गॅलिलिओचा नियम पण म्हटलं. ठीक आहे. आणि तिसरा नियम तर फारच सोपा आहे. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. प्रत्येक क्रियेसाठी तेवढीच, परंतु विरुद्ध दिशेने काय असते? प्रतिक्रिया असते. जर तुम्ही त्या बेंचवर किंवा भिंतीवर जर बुक्का मारण्याचा प्रयत्न केला, तेवढ्या जोरात मारणार तेवढ्या तुमच्या हाताला जास्त इजा होणार. लक्षात. ऍक्शन रिॲक्शन हे नियम आहे निसर्गाचा. संवेग अक्षयतेचा नियम काय सांगतो? त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा दोन वस्तूंची टक्कर होते ना, तर त्या दोन वस्तूंची टक्कर होण्यापूर्वीचा त्यांचा जो टोटल त्यांचा जो मोमेंटम असेल तो आफ्टर आणि बिफोर सेम असतो. त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दोन वस्तूंची जर टक्कर झाली, गतिमान वस्तूंची, तर त्यांचा अगोदरचा मोमेंटम आणि नंतरचा मोमेंटम काय असतो? सेम असतो. म्हणजे ट्रक आणि कारची टक्कर झाली समजा, कार चालली समजा 200 मोमेंटमने आणि ट्रक चालली समजा 300 मोमेंटमने. 300 आणि 200 किती झाले? 500. दोघांची टक्कर झाली. कारचं मोमेंटम 200 वरून झालं 250, ट्रकचं मोमेंटम 300 वरून झालं 250. 250 आणि 250 किती झाले? 500. ते बिफोर आणि आफ्टर मोमेंटम काय राहिलं? सारखंच राहिलं. त्याला म्हणायचं संवेग अक्षयतेचा नियम, म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हा याचाच उपनियम आहे. कुणाचा? दुसऱ्या नियमामधलाच तो एक उपनियम आहे असं म्हटलं. ठीक आहे. टॉपिक तुम्हाला मागचं पण सांगायचं राहिला मला असं वाटतं. हा टॉपिक जो आहे ना, हा स्पीड झाला, हा गतिविषयक संकल्पना नावाचा एक टॉपिक आहे, त्याच्यामधला प्रश्न आहे. गतिविषयक संकल्पना, गतिविषयक संकल्पना. ठीक आहे. हा जो टॉपिक आहे हा न्यूटनचे गतिविषयक नियम, फोर्स नावाचा टॉपिक जो आहे त्यातला प्रश्न, गतिविषयक नियम, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे, न्यूमरिकल आहे. 50 किलो वजनाचा दगड 5 मीटर पर सेकंद ह्या वेगाने फेकल्यास त्याचा संवेग किती असेल? आत्ताच वरती तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला बघा, त्यामुळे तुम्हाला हे काय फॉर्म्युला, P इज इक्वल टू एम इंटू व्ही. मास आणि वेलोसिटी दिली का तुम्हाला? यस. मास दिले 50 kg आणि वेलोसिटी दिली 5 मीटर पर सेकंद. ठीक आहे. डायरेक्ट तुम्ही त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकता. किती येतं उत्तर? 250. ठीक आहे. युनिट जर विचारलं असेल समजा ऑप्शन मध्ये युनिट असतं, त्याचं युनिट कसं काढायचं? हे मास आहे ना, मासचं युनिट काय? किलोग्रॅम. आणि हे वेलोसिटी ना, याचं काय? मीटर पर सेकंद. किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंद. म्हणजे जर समजा इथे ऑप्शन मध्ये 250 दोन वेळा असतं आणि दोन दोन ठिकाणी युनिट्स वेगळे असते, तुम्हाला मग युनिट पण बघावं लागलं असतं. कळलं का? युनिट पण पाठ करायचे. युनिट काढणं खूप सोपं असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा टॉपिक पण तोच आहे. कुठला? वरचाच गतिविषयक नियमावरचाच एक न्यूमरिकल आहे, तिथे आपल्याला संवेग कॅल्क्युलेट करायचं होतं. ठीक आहे. पुढे गुरुत्व स्थिरांक म्हणजेच कॅपिटल जी ची किंमत जी आहे ती 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आहे. कुठल्या शास्त्रज्ञाने दिला आहे? ठीक आहे. तर मग आता पहिले तुम्हाला गुरुत्व स्थिरांक म्हणजे हा टॉपिक कुठला माहिती का? फोर्स. आणि फोर्स मधलं ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षणाची संकल्पना. गुरुत्वाकर्षणाची संकल्पना कोणी मांडली? आयझॅक न्यूटन. त्यामुळे बऱ्याच जणांचं उत्तर लगेच न्यूटनकडे डोळा चालत. पहिलेच ऑप्शन न्यूटन लगेच खुश होऊन जातं, ते मोक्याम खुशवासारखं. अरे वा वा, बरोबर. प्रश्न काय विचारला आपल्याला की हे जीचं जे मूल्य आहे ना, हे 6.67 हे कोणी दिलं?
गुरुत्व स्थिरांकाची कन्सेप्ट न्यूटनने मांडली, पण ही किंमत मात्र त्याने नाही दिली. लक्षात पहिले तुम्हाला गुरुत्व स्थिरांक काय आहे ते सांगतो. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे ते पहिले समजू. सो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची थिअरी ही न्यूटनने प्रपोज केली होती 17व्या शतकाच्या एंडिंगला. आणि त्या थिअरीनुसार त्याने असं सांगितलं की एनी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, विश्वातल्या कुठल्याही दोन वस्तू कुठेही जरी असतील तरी त्यांच्यात परस्पर आकर्षण असतं. आणि त्यांच्यात असलेलं आकर्षण जे आहे हे त्या दोन वस्तूंचं जे काही मास असेल ना, त्या मासच्या प्रोडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शन असेल. आणि त्या दोन वस्तूंमध्ये जेवढं काही डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी युनिव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. याला त्याने म्हटलं होतं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल थिअरी. याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ म्हटलं जातं. लॉ म्हणजेच थिअरी. परंतु हा फोर्स कॉन्स्टंट असतो हे न्यूटनने सांगितलं, परंतु कॅल्क्युलेट करण्यासाठी हा प्रयोग 20व्या शतकात झाला. हेनरी कॅव्हेंडिश नावाच्या शास्त्रज्ञाने हा प्रयोग केला आणि त्याने ती मॅथमॅटिकल व्हॅल्यू आपल्याला दिली, जी की कॅपिटल जी ची व्हॅल्यू म्हणून ओळखली जाते. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. हेनरी कॅव्हेंडिश वॉज दॅट सायंटिस्ट हू कॅल्क्युलेटेड द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, दॅट इज कॅपिटल जी. त्याने सांगितलेली व्हॅल्यू काय आहे? 6.67 into 10⁻⁸ डाइन सेंटीमीटर पर ग्रॅम स्क्वेअर. ऐसा भी चलेगा. कळलं का? वरती जी लिहिली याचा अर्थ ती कशाची? मग ही वरती जी लिहिली ही एमकेएस आहे आणि ही सीजीएस लिहिली मी आता. आयोग असं पण करू शकता तुम्हाला. काय कॅपिटल जी ची व्हॅल्यू सांगा सीजीएस मध्ये. सीजीएस मध्ये काय बदल झाला कळलं का? काय बदल झाला? 6.67 तेच राहिलं इंटू 10⁻⁸. पुढे युनिट काय? 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. 9 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम स्क्वेअर. आणि एमकेएस काय? 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पृथ्वीवर वस्तूचे वजन सर्वत्र सारखे असते मात्र वस्तुमान बदलते. चुकीचं विधान आहे. वजन आणि वस्तुमानामधला फरक समजून घ्या. ठीक आहे. वजन म्हणजे ऍक्च्युली एखाद्या वस्तूचं जे काही वस्तुमान असेल आणि त्याच्यावर जेवढं काही गुरुत्वबल कार्य करत असेल यांच्या दोघांचा गुणाकार असतो. वेट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड ग्रॅव्हिटी. mg असतं. W इज इक्वल टू mg असतं. mg. ठीक आहे. आणि मास काय असतं? वस्तुमान. तर वस्तुमान असतं टोटल अमाऊंट ऑफ पार्टिकल्स इन द सबस्टन्स. म्हणजे एखाद्या पदार्थामधले एकूण कण, एकूण कणांची संख्या, एकूण कणांचं प्रमाण म्हणजे मास असतं. मास किलोग्रॅम किंवा ग्रॅम मध्ये मोजतात. ठीक आहे. मग मास कुठेही बदलत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही एखादा 10 किलो वस्तुमानाचा पदार्थ पृथ्वीवर कुठे घेऊन जा, दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटवर घेऊन जा, समजा तुम्ही मूनवर घेऊन गेले तर तिकडे सुद्धा त्याचं मास तेच राहील. जर 10 किलो इकडे असेल तर 10 किलो इकडे पण असेल. कळलं ना? बदलतं काय? बदलतं फक्त वजन. कारण वजन कशावर डिपेंड आहे? ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. फक्त मासवर डिपेंड आहे का? ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. आणि पृथ्वीवर ग्रॅव्हिटी सगळीकडे सारखी करेल नाही. पोल्सवर ग्रॅव्हिटी 9.83 आहे. इक्वेटरला ग्रॅव्हिटी 9.78 आहे आणि जनरल सरफेसवर 9.8 आहे. म्हणजे याचा अर्थ 3 ठिकाणी 3 प्रकारचं वेट भरेल आपल्याला. म्हणजे जर तुम्हाला पोल्सवर काढायची असेल ग्रॅव्हिटी तर तुम्हाला मग 10 इंटू 9.83 करावं लागेल. जर तुम्हाला इक्वेटरवर ग्रॅव्हिटी काढायची असेल म्हणजे वजन काढायचं असेल तुम्हाला 10 इंटू 9.78 करावं लागेल. आणि जनरल सरफेसवर काढायचं असेल तर तुम्हाला 10 इंटू 9.8 करावं लागेल. तर हे होईल 98.3, हे होईल 97.8 आणि हे होईल 98 न्यूटन. वजन कशात मोजतात? न्यूटन मध्ये मोजतात. मग कुठे जास्त आहे? पोल्सवर सगळ्यात जास्त आहे. कुठे कमी आहे? सगळ्यात इक्वेटरला सगळ्यात कमी आहे. ठीक आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. पृथ्वीपासून जसं दूर जाऊ तसं वजन वाढतं का? पृथ्वीपासून दूर जाताना वजन वाढतं का? तर वजनाचं लॉजिक काय? वजन जे आहे ते वस्तुमान आणि ग्रॅव्हिटीशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ग्रॅव्हिटी काय माहिती ना? ग्रॅव्हिटी मास आणि डिस्टन्स किंवा रेडियस यांचा रेशो असतो. मासची ग्रॅव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि रेडियस म्हणजे डिस्टन्सशी इनव्हर्सली. मग आता बघा, जर ग्रॅव्हिटी वाढली तर वजन वाढेल, ग्रॅव्हिटी कमी झाली तर वजन कमी होईल. ग्रॅव्हिटी आणि डिस्टन्सचं काय लॉजिक आहे सांगा? हे इनव्हर्स आहे. म्हणजे डिस्टन्स जर वाढलं तर ग्रॅव्हिटी कमी होईल. म्हणजे ग्रॅव्हिटी जर कमी असली तर वजन कमी होईल.
आता हे स्टेटमेंट बरोबर आहे का? पृथ्वीपासून जसं दूर जाऊ म्हणजे अंतर वाढणार, वजन वाढणार का? अंतर वाढल्यावर ग्रॅव्हिटी कमी होणार, अंतर वाढल्यावर जर ग्रॅव्हिटी कमी झाली तर वजन कमी होणार. हे पण विधान चुकीचं आहे. कुठलं? विधान. आपल्याला योग्य विधान ओळखायचं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. चंद्रावरील गुरुत्वबल पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या 1/6 पट आहे, कारण पृथ्वीची त्रिज्या चंद्राच्या सुमारे 4 पट, तर वस्तुमान सुमारे 81 पटीने जास्त. यस, हे विधान करेक्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. समजलं का? क्लिअर झालं का? आणि टॉपिक तोच वरचाच, कुठला? फोर्सच. फोर्स आणि ग्रॅव्हिटेशन तोच टॉपिक, त्याच टॉपिक वरती सलग प्रश्न आहे. कळलं का? काही डाऊट असतील तर टेन्शन घेऊ नका, कारण हा टॉपिक आपल्याला व्हायचा आहे आणखी. कळलं ना? तुम्हाला जर याच्यात खूप डाऊट असतील, खूपच कन्फ्युजन वाटेल असेल तर टेन्शन घेऊ नका. हा टॉपिक आपला झाला नाही आणखी. बाकी झाले ना टॉपिक आपले. हिट पर्यंत थांबलो ना आपण. फोर्स ग्रॅव्हिटेशन राहिले आपलं, मोशन फोर्स वर्क एनर्जी राहिले आपलं. ठीक आहे. तेव्हा आणखी जास्त क्लिअर होईल. आता फक्त ऐका व्यवस्थित, कारण आता जर मी टॉपिक शिकवत बसलो मग एक्सप्लेनेशन राहून जाईल आपलं. ठीक आहे. एखाद्या वस्तूवर कार्य करणारं संपूर्ण वजन, टोटल वेट, ज्या बिंदूत कार्य करीत असते असे मानले जाते, त्या बिंदूला त्या वस्तूचं काय म्हणतात? त्याला म्हटलं त्याचं गुरुत्व केंद्र. काय म्हटलं तर? गुरुत्व केंद्र, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. हे जनरल लॉजिकल प्रश्न आहे. वस्तुमान केंद्र, अभिकेंद्री बल ही कन्सेप्ट वेगळी आहे. वस्तुमान केंद्र हा काही प्रकार नाहीच आहे. अभिकेंद्री आणि अपकेंद्री आहे लक्षात. सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल आहे. हे दोन्ही फोर्स, एखादी वस्तू जर वर्तुळाकार मार्गाने गतिमान असेल तर त्या वस्तूवर कार्यरत असतात लक्षात. समजा ही एक ऑब्जेक्ट आहे, सर्क्युलर पाथने मुव्हिंग आहे. इकडे फोर्स असतो, इकडे फोर्स असतो. टुवर्ड सेंटर जो असतो तो सेंट्रीपेटल असतो, अवे फ्रॉम सेंटर जो असतो तो सेंट्रीफ्युगल असतो. कळलं का? वर्तुळाकार मार्गाने जर एखादी वस्तू गतिमान असेल तर त्या वस्तूवर त्या वर्तुळाकार मार्गाच्या केंद्राकडे असणारं बल हे सेंट्रीपेटल असतं, म्हणजे अभिकेंद्री असतं, आणि अपोजिट साइडचं बल जे आहे ते सेंट्रीफ्युगल असतं, म्हणजे अपकेंद्री. कळलंय का? आलं लक्षात? आणि मग पृथ्वी जी आहे ना आपली, पृथ्वी ही अशी याच्यामुळे झाली ना, कशामुळे? सेंट्रीफ्युगल फोर्स. कारण इक्वेटरला काय झालं, ग्रॅव्हिटी कमी झाली, त्यामुळे तिथे स्पीड जास्त आहे, त्यामुळे तिथे ती फुगली पृथ्वी, म्हणून ते शेप चेंज झाल्या पृथ्वी, नाही तर मग तसं झालं नसतं. ठीक आहे. चलो पुढे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाबद्दल योग्य जोड्या लावा. हे आता सांगितलं मी तुम्हाला, एवढ्यात एक्सप्लेन केलं मी तुम्हाला. गुरुत्व त्वरण म्हणजेच जी जी फक्त ग्रॅव्हिटी जी आहे, वजनाचा जर विचार केला तर न्यूटन, फोर्स जर विचार केला तर, आणि ऍक्सिलेशन जर विचार केला तर मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे दोन्ही एकच, याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. म्हणजे जी व्हॅल्यू न्यूटन मध्ये असेल तीच व्हॅल्यू मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये पण असेल, त्यात काहीच बदल होणार नाही. पोल्सवर मी तुम्हाला आता सांगितलं, पोल्सवर किती आहे? 9.83, म्हणजे एचं काय असणार आहे? 2 असणार आहे. एचं 2 ठिकाणी. ठीक आहे. आणखी एक जाऊयात. इक्वेटरवर किती? 9.78, म्हणजे बीचं काय असणार? 1. मग बीचं 1 भरपूर ठिकाणी आहे, म्हणजे आणखी डोकं लावावं लागणार आपल्याला. सी लेवलला किती? 9.8, आणि कोर मध्ये किती रे? 0, म्हणजे सीचं 4 असणार आहे. मग सीचं 4 जे आहे ते एकाच ठिकाणी आहे, म्हणजे आपल्याला उत्तर मिळाले. कुठलं? ऑप्शन नंबर 2. कळलंय का? ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. ध्रुवावर किती? 9.83, विषुववृत्तावर 9.78, समुद्र सपाटीला 9.8, आणि सेंटरला किती? 0. सेंटरला 0 का बरं रे? ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी, जी कॅल्क्युलेट करण्यासाठी मास आणि रेडियस यांच्या दोघांचा रेशो काढतात ना, मास ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द अर्थ, बरोबर की नाही? मग सेंटरला मास किती असणार? 0 असणार, आणि रेडियस किती असणार? 0 असणार, म्हणून सेंटरला ग्रॅव्हिटी किती? 0. लक्षात ठेवा. समजलंय? म्हणजे याचा अर्थ असा आहे, मग जर समजा आपण अर्थच्या सरफेस पासून, पृष्ठभागापासून वर गेलो तरी ग्रॅव्हिटी कमी होणार, आणि सेंटरकडे आलो तरी ग्रॅव्हिटी कमीच होणार. लक्षात ठेवा. वर गेल्यावर तुम्ही मला डिस्टन्स वाढलं सर, मग ग्रॅव्हिटी कमी होते. खाली आल्यावर तर डिस्टन्स कमी झालं, ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे. पण मग दुसरं पण लॉजिक लक्षात घ्यायचं, वरती गेलो तर मास मध्ये काही फरक पडणार नाही ना, पण जर आत आलो तर मास पण कमी होईल ना, पृथ्वी पण छोटी छोटी होत जाईल ना, मास आणि रेडियस दोन्ही पण कमी होईल, दोघांचा रेशो हळूहळू. सेंटरला आला काय होऊन जाईल? तो 0 होऊन जाईल, म्हणून सेंटरला काय? ग्रॅव्हिटी 0. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण तोच टॉपिक रे, ग्रॅव्हिटेशनच. ठीक आहे. नेक्स्ट, पास्कलच्या सिद्धांताची खालीलपैकी कोणती उदाहरणं आहेत? विच ऑफ द फॉलोइंग वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ? आता पास्कल कोण आहे तो पहिले समजूया. ब्लेज पास्कल नावाचा शास्त्रज्ञ होता. ब्लेज पास्कल याने अभ्यास केला होता ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाबाचा अभ्यास केला होता याने. याने सांगितलं की पृथ्वीवर
पृथ्वीभोवती जे वातावरण आहे किंवा जी हवा आहे ती हवा आपल्यावर किंवा पृथ्वीवरच्या सगळ्या वस्तूवर प्रचंड प्रमाणात दाब निर्माण करत असते, खूप ट्रेमेंडस प्रेशर एक्झर्ट करत असते. आपल्याला ते जाणवत नाही, तो भाग वेगळा आहे. का जाणवत नाही? कारण आपलं शरीर पण काय करतं, त्या प्रेशरला बॅलन्स करण्याचं काम करतं. बॅलन्स करण्याचं काम करतं म्हणजे आपलं शरीर सुद्धा त्या प्रेशरला तेवढंच अपोजिट फोर्स अप्लाय करतं. मग आपल्या शरीरात कोण फोर्स अप्लाय करतो? तर आपल्या शरीरातलं फ्लुइड. फ्लुइड म्हणजे कोण? ब्लड. म्हणजे आपलं ब्लड प्रेशर पण तेवढंच आहे एक्झॅक्ट जेवढं आपल्यावर काय आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग हा ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा अभ्यास करण्यासाठी त्याने एक एक्सपेरिमेंट केला होता की सी लेवलला किती असेल, हे समुद्र सपाटीला हे प्रेशर किती असेल. मग त्या एक्सपेरिमेंटसाठी त्याने एक उपकरण तयार केलं होतं. त्या उपकरणाचं नाव होतं सिंपल बॅरोमीटर. त्याला आपण मराठीमध्ये साधी हवा दाबमापी असं म्हणतो. हवा दाबमापी म्हणजे त्याला हवेचा दाब मोजायचा होता म्हणून. या एक्सपेरिमेंटसाठी त्याने काय केलं, एक बाउल घेतला काचेचा, त्याच्यामध्ये घेतला मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे पारा, Hg, आणि स्टँडच्या सहाय्याने त्याच्यामध्ये बसवली एक ब्युरेट काचेची नळी स्टँडच्या सहाय्याने, आणि त्या ब्युरेट वर अंशांकन केलं होतं, ग्रेडेशन केलं होतं. 0, 1, 2, 3, 4, 5 असं 1000 पर्यंत मिलीमीटर्स मध्ये. कशामध्ये? मिलीमीटर्स मध्ये. मग ते सी लेवलला ठेवला त्याने तो सेटअप, आणि त्याचं ऑब्झर्वेशन केलं, त्याच्या रिडिंग घेतल्या थोड्या थोड्या वेळाने दिवसभरात 24 तासामध्ये. तर त्याला असं कळालं की 24 तासामध्ये हा जो मर्क्युरी आहे ह्या काचेच्या नळीच्या आत कुठपर्यंत हायेस्ट लेवल पर्यंत गेला होता, तर ती लेवल होती 760 मिलीमीटर. कोण गेलो होतं एवढ्या लेवल पर्यंत? मर्क्युरी. 760. याच्यावर ग्रेडेशन अंशांकन मिलीमीटरचं होतं. लेवल कोण इंडिकेट करत होतं? मर्क्युरी. त्याच्यामुळे मग ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं बेसिक युनिट तयार झालं, मिलीमीटर इंटू Hg. कळलं का? काय तयार झालं? मिलीमीटर इंटू Hg. कशाचं युनिट? ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं. मग तुम्ही बघा आता, कुठल्याही वायू किंवा द्रवाचा दाब मोजण्यासाठी हे एकक कॉमनली वापरलं जातं रे. लिक्विड असेल नाही तर गॅस असेल. आपलं ब्लड प्रेशर जे आहे, आपला रक्तदाब जो आहे, हा सुद्धा याच एककात मोजतात का? ब्लड प्रेशरचं युनिट काय? ब्लड प्रेशर आपण 80/120 असं लिहितो ना रे. 80/120 आणि पुढे काय लिहितो? मिलीमीटर इंटू Hg. मिलीमीटर Hg कुठून आलं कळालं का? मिलीमीटर Hg कुठून आलं? त्या एक्सपेरिमेंट मधून आलं, सिंपल बॅरोमीटरच्या. ठीक आहे. बरं, मग आता इकडे एक्झाम्पल्स दिले ते समजून घेऊ. पास्कलच्या सिद्धांताचे उदाहरण आहेत का ते? द्रव चलित ब्रेक म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये हायड्रोलिक ब्रेक म्हणतो. यस, याचा प्रेशरशी संबंधित आहे, हे उत्तर आहे. अ जर पर्याय असेल समजा, मग हे ऑप्शन एलिमिनेट होते. कुठलं? 2 वाला. आपलं हृदय, आता सांगितलं मी तुम्हाला ब्लड प्रेशर, हे पण आहे ना बघ प्रेशर मेंटेन करण्यासाठी. ते ब पण बरोबर आहे, म्हणजे हे पण ऑप्शन आता एलिमिनेट झाले, आणि हे पण गेले रे. मग आता पहिलं पण गेले आता, म्हणजे याचा अर्थ काय? ऑप्शन नंबर 3 द्रवचलित पंप म्हणजे हायड्रॉलिक पंप, हे सुद्धा सगळे प्रेशरचेच एक्झाम्पल आहे. हा पण टॉपिक आपल्याला व्हायचा आहे, फिजिक्स मधला टॉपिक आहे हा, प्रेशर, दाब. ठीक आहे. पुढे, समुद्र सपाटीवरील म्हणजे सी लेवलवरील हवेचा दाब हा प्रमाण दाब मानला जातो. प्रमाण दाब म्हणजे स्टँडर्ड प्रेशर म्हणून मानलं जातं, स्टँडर्ड. आणि एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून त्याचा उपयोग केला जातो. हे जे तुम्हाला मी सांगितलं ना 760 mmHg, याला 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला स्टँडर्ड पण म्हटलं जातं आणि 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं जातं. मग 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे किती? आता ऑप्शन्स बघा इकडे काय काय आहे ते. 1013 मिलीबार, 760 सेमी पारा, त्यानंतर 10, 13, 25 पास्कल आणि 10, 13 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग तुम्हाला सांगायचं तर यातलं करेक्ट उत्तर कुठलं आहे हे विचारलं म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज माहिती पाहिजे, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये हे 10-13 मिलीबार जे ना, हे कुठलं? 1013 मिलीबार हे एक करेक्ट आहे, आणि 10-13-25 पास्कल हे एक करेक्ट आहे. हे तर चुकीचं येणार आहे, कारण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला एवढ्यात 760 काय पाहिजे? मिलीमीटर पाहिजे, हे चुकीचं आहे. आणि 10-13 न्यूटन पर मीटर स्क्वेअर पण नाहीये, हे पण चुकीचं आहे. म्हणजे उत्तर कायचं? अ आणि क. पर्याय क्रमांक 2, ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. हा प्रश्न एकदा येऊन पण गेलाय, सेम टॉपिक आहे हा, PYQ पण आहे. एकदा आयोगाने प्रश्न विचारला पण होता. ठीक आहे. आणि हा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे बघा याच्यामध्ये. इथे आता मी लिहितो बाजूला, कारण ते प्रश्न जो आयोगाने विचारला ना त्याच्यामध्ये होतं ते एकच लक्षात.
PSI पण एकक आहे, लक्षात ठेवा. PSI पण एकक आहे, पर स्क्वेअर इंच. पोलीस सब इन्स्पेक्टर नाही, ते तुम्हाला व्हायचं ते नाही, पर स्क्वेअर इंच. आणि आपल्या गाड्यांचं टायर येणार आहे, आपल्या गाड्यांचे टायर, टू व्हीलर फोर व्हीलरचे टायर, याच्यामध्ये जी हवा भरतात ना, ती हवा या एककात मोजतात. कुठल्या? येस, तुम्ही बघा त्या टायर, कळलं ना, आपण जी हवा भरतो ना त्या टायर मध्ये, ती ह्या एककात मोजतात. कुठल्या? पर स्क्वेअर इंच मध्ये मोजतात, ते राऊंडेड असल्यामुळे. ठीक आहे. चला, वातावरणीय दाबाच्या बाबतीत खाली काही विधान दिलेत, त्यामध्ये चुकीचे विधान ओळखायचे आपल्याला. रॉंग स्टेटमेंट कुठले ते पॉइंट आउट करायचे. समुद्र सपाटीपासून सी लेवल पासून वर जाताना हवेचा दाब कमी होतो करे? येस, करेक्ट. चारच स्टेटमेंट आहे, चार पैकी एक चुकीचा असणारे, लक्षात ठेवा. उंच ठिकाणी गेल्यावर काही व्यक्तींच्या नाकातून रक्तस्राव होतो करे? हो, होतो. का बरं होतो सांगा? जर त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असेल, जर त्यांचं नॉर्मलच ब्लड प्रेशर 80-120च्या ऐवजी समजा 100-150 असेल, 120-180 असेल, मग जसं वर जाईल तसं सराउंडिंग प्रेशर कमी होईल. आता ह्या लेवलला आपलं ब्लड प्रेशर आणि ऍटमॉस्फिअर प्रेशर बॅलन्स करतं एकमेकांना. वरती गेल्यावर ऍटमॉस्फिअर प्रेशर कमी होते, आपलं रक्त काय होईल? मला बाहेर येऊ द्या, मला बाहेर येऊ द्या, मला बाहेर येऊ द्या. का? माझं प्रेशर वाढले, माझं प्रेशर वाढले, नाही का? म्हणजे वाढेल ना ते प्रेशर जास्त. मग जे प्रेशर वाढलं की ते एस्केप करण्याचा चान्स शोधणार. एस्केप करण्याचा चान्स कुठे आहे? ज्या ज्या ठिकाणी खूप मायक्रो ब्लड वेसल्स. कुठे कुठे मायक्रो ब्लड वेसल्स? नाकात आहे, कानात आहे, डोळ्यात आहे, कळत ना, मग त्या फुटतात. मायक्रो म्हणजे अगदी सूक्ष्म सूक्ष्म रक्तवाहिन्या. मग उंचावर ज्यांचा रक्तदाब जास्त असतो त्यांना रक्तस्राव होतो, नाकात होऊ शकतो, कानात पण होऊ शकतो आणि डोळ्यात पण होऊ शकतो, लक्षात ठेवा. हे पण बरोबर आहे. समुद्र सपाटीपासून वर जाताना हवेचा दाब वाढतो. कसं काय वाढतो? वरती कमी होतो म्हणलं आपण, संपलं. आता उत्तर मिळालं आपल्याला. ठीक आहे. माणसाला निर्वात पोकळी जर ठेवलं, त्याच्या रक्ताने स्फोट होईल, बरोबर आहे. निर्वात पोकळी म्हणजे झिरो प्रेशर ना, काहीच प्रेशर. तिथे जर आपण गेलो तर फुटून जाऊ आपण, आपण जगू शकणार, राहू शकणार तिकडे. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. टॉपिक तोच, प्रेशरच फिजिक्सचा. ठीक आहे. खोल समुद्रात डुबकी मारणारे एक विशिष्ट प्रकारचा सूट परिधान करतात, कारण त्यांचे टिंबटिंबापासून संरक्षण मिळतं. लॉजिकल प्रश्न, सिंपल, डझंट नीड एनी स्पेसिफिक स्टडी फॉर दिस. सांगा कशासाठी? हाय प्रेशर, उच्च दाब, ऑप्शन नंबर 4. म्हणजे टॉपिक वाईज प्रश्न आहे, म्हणजे 5-5, 7-7 प्रश्न एका टॉपिक वरती सलग, त्यामुळे तुम्हाला टॉपिक पण बऱ्यापैकी लक्षात येऊन देते. एखाद्या व्यक्तीने पृथ्वीच्या पृष्ठभागावर टाकलेला दाब कमीत कमी असेल तेव्हा, जेव्हा तो दोन्ही पायावर उभा असेल, पाय दुमडून बसला असेल, झोपला असेल, एका पायावर उभा असेल. क्या लगता है? जेव्हा एखाद्या व्यक्तीने भूपृष्ठावर टाकलेला दाब हा कमीत कमी असतो. दाब पहिले काय ते समजून घ्या. प्रेशर म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय प्रेशर? प्रेशर म्हणजे इंग्रजी कळतं का तुम्हाला? नाही का? व्हेरी गुड. लंबरूप दाब कशावर? एकक क्षेत्रफळावर. तुम्हाला कळत नाही, मला लिहायला खूप कंटाळ येतो. एवढ्यात इंग्लिशचे 2 वेळी लिहून टाकले असतील. लंबरूप दाब म्हणजे परपेंडिक्युलर प्रेशर, किंवा लंबरूप दाब म्हणजे लंबरूप बल म्हणूयात आपण. आपल्याला दाबाची व्याख्या करायची ना. परपेंडिक्युलर फोर्स कुठे? युनिट एरियावर, याला म्हटलं तर प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला पाठ करून घ्या. P इज इक्वल टू एफ, पण एफ च्या बाजूला असा ऍरो काढायचा आणि ए लिहायचं. ऍरो कावर कळलं का? परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री, 90 अंशामध्ये. ठीक आहे. मग जेव्हा आपण दोन्ही पायावर उभं असतो, आता विचारलं की आपल्याला कमीत कमी केव्हा असेल. काय विचारलंय? कमीत कमी केव्हा असेल. आता प्रेशर कसं मोजतात? फोर्स आणि एरियाचा रेशो असतो. म्हणजे याचा अर्थ काय? एरिया जेवढा कमी तेवढं प्रेशर जास्त, आणि एरिया जेवढा जास्त तेवढं प्रेशर कमी. मग सांगा आता एरिया कुठला जास्त? झोपला असेल तेव्हा जास्त ना, चांगला पसरला तो पूर्ण, हे इथे प्रेशर सगळ्यात कमी असेल. समजलं का? आलं लक्षात? जेवढं जेवढं स्प्रेड होऊ आपण जमिनीवर तेवढं प्रेशर कमी. एका पायावर उभं राहिलं म्हणजे भयंकर प्रेशर आहे, मग आपण राहू पण शकणार जास्त वेळ. ठीक आहे. चला, टॉपिक तोच, प्रेशरच, लक्षात ठेवा. जेव्हा एखाद्या वस्तूवर कार्य करणं, कळतंय तुम्हाला? क्या चल रहा है, कळ रहा है क्या? नाही. पेपर तुम्ही सोडवलाय, तुमच्यासाठी आता मी सोडवतोय. फक्त फरक एवढाच आहे, माझी सगळी उत्तरं बरोबर येणार आहे, तुमचे माहित नाही. तुम्हालाच माहिती आहे. चेक करा. एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या बलामुळे जर तिचं विस्थापन होत असेल, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजे द मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट.
मीन्स डिस्प्लेसमेंट इज नॉट द ऍक्च्युअल डिस्टन्स. कळलं का? ऍक्च्युअल डिस्टन्स हे फक्त डिस्टन्सच असतं. जेव्हा मिनिमम डिस्टन्स विचारात घेतलं जातं विथ रिस्पेक्ट टू डिरेक्शन, तेव्हा त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. समजलं का? नाही समजलं तुम्हाला? मी इथून शनिवार वाड्याला गेलो, मग जर समजा मी आता तो पाथ काढला जाण्याचा मार्ग, ट्रॅक, इथून इथे गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, तसं गेलो वगैरे, ते झालं ऍक्च्युअल डिस्टन्स. पण इथून शनिवार वाडा समजा ह्या दिशेला आहे, मग इथून हा पॉईंट तो पॉईंट एवढंच कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे फक्त एरियल डिस्टन्स हवेतलं, फक्त त्याला काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट म्हणायचं. ठीक आहे. मग आता जेव्हा एखाद्या वस्तूवर कार्य करणाऱ्या बलामुळे जर तिचं विस्थापन होत नसेल तर कार्याचं मूल्य काय असतं? 0 असतं. म्हणजे कार्य जे येणार, हा टॉपिक वर्क आणि एनर्जी लक्षात ठेवा. वर्क आणि एनर्जी टॉपिक आहे हा. वर्क 3 टाईपचं असतं रे. वर्क 3 टाईपचं असतं. कार्य 3 प्रकारचं असतं. पहिले कार्य म्हणजे काय ते समजून घ्या. हा टॉपिक आपल्याला व्हायचा आहे. कार्य म्हणजे नेट इफेक्ट ऑफ फोर्स. काय? नेट इफेक्ट ऑफ फोर्स. बलाचा एकूण परिणाम म्हणजे कार्य असतं. बलाचा एकूण परिणाम म्हणजे कार्य असतं. तुम्ही तुमचा पेन उचलून इकडून इकडे ठेवला, काय झालं? कार्य झालं. कसं काय झालं? तुम्ही म्हणलं ते पेनला एवढ निकडव म्हणून नाही, तुम्ही बल लावलं त्याच्यावर, बलाचा परिणाम कार्य. जिथे ते बल लावलं तिथे कार्य होणार. पण बलामुळे घडणारं कार्य 3 प्रकारचं असू शकतं. एक तर एखाद्या वस्तूवर बल लावल्यावर त्या वस्तूचं विस्थापन होऊ शकतं. बंद पडलेली गाडी ढकलली आपण, किंवा वस्तू ओढली समजा, किंवा इकडून उचलून तिकडे ठेवली. म्हणजे थोडक्यात जर एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं, फोर्स अप्लाय केला, तिच्या डिस्प्लेसमेंट त्याच दिशेने झालं, बंद पडलेली कार ढकलली, ज्या दिशेने बल लावलं त्या दिशेने डिस्प्ले झाली, त्याला पॉझिटिव्ह वर्क म्हणतात. कळलं का? पण चेंडू जमिनीवर आदळला जोरात, बल आपण जमिनी दिशेने लावलं, चेंडू काही जमिनीत नाही गेला, बाउन्स होऊन वरती आला, म्हणजे कार्य आपण लावलेल्या बलाच्या विरुद्ध झालं, त्याला निगेटिव्ह वर्क म्हणायचं, शून्य कार्य म्हणायचं. तुम्ही दिवसभर भिंत ढकलत बसले, रात्री झोपले, सकाळी उठले, परत ढकलत बसले, ढकलली जाणार आहे का ती? बिलकुल नाही. बिलकुल डिस्प्लेस होणार नाही. पण फोर्स तर चालला ना तुमचा, तेव्हा काय म्हणायचं? 0 कार्य म्हणायचं. तुम्ही दिवसभर रिडिंग मध्ये 4 तास, 6 तास, 8 तास, 10 तास अभ्यास करत बसले, अकॉर्डिंग टू दिस थिअरी नेट वर्क डन इज 0. काय केलं तुम्ही? कुठलं डिस्प्लेसमेंट झालं तुमचं? टुवर्ड्स फोर्स पण नाही झालं आणि अवे अपोजिट टू फोर्स पण नाही झालं. तुम्ही तिथेच बसलेले. कळलं का? हा, जर तुम्ही 10 तास अभ्यास करून डायरेक्ट स्पेस मध्ये पोहोचत असले, चंद्रावर 12 तास अभ्यास केले की मंगळवार, मग काय म्हणलं असतं? वर्क, पॉझिटिव्ह वर्क, खूप वर्क झालं बाबा, म्हणजे अभ्यास केला म्हणजे खूप काम केलं असं काही म्हणायचं नाही, आणि तशी फिलिंग पण आणायची नाही डोक्यामध्ये. उलट हे डोक्यात ठेवायचं, काय अभ्यास केला पण फिजिक्स काय सांगतं? वर्क डन किती? 0. अभ्यास वर्क डन 0 झाला, अभ्यास केला पण 0 झाला. लक्षात, हे हे सांगते, ही थिअरी सांगते. ठीक आहे, चलो पुढे. खालील पैकी कोणत्या परिस्थितीमध्ये 1 जूल कार्य घडून येईल? 1 जूल ऑफ वर्क. मग तुम्हाला वर्कचे डेफिनेशन पाहावं लागेल. वर्क इज इक्वल टू, वर्कचं फॉर्म्युला पाहावं लागेल. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बल गुणिले विस्थापन म्हणजे काय असतं? कार्य असतं. फॉर्म्युले पाठ असणं फिजिक्स साठी खूप मस्त आहे. बरेचसे प्रश्न, बरेचसे लॉजिक, गणित सुटतात, प्रश्नच नाही, पण बऱ्याच प्रश्नांचं लॉजिक पण फॉर्म्युल्यावरून सुटतं. फॉर्म्युल्यासाठी एक सेपरेटच सराव सत्र आयोजित करायचं आपलं स्वतःच. प्रत्येक टॉपिक मधले फॉर्म्युले लिहून काढायचे. रोज उठलं की तोच धंदा, 2-3 वेळेस लिहून काढायचे, पाठ जाता फॉर्म्युले. कारण फॉर्म्युले पाठ असल्याशिवाय काही खरं नाही. लॉजिकच कळत नाही, ते प्रश्न काय नेमकं, त्याचा अर्थच कळत नाही. मग आपल्याला काय विचारलं? 1 जूल कार्य केव्हा घडून येईल, बरोबर आहे? मग कार्याचं सूत्र काय? कार्यसूत्र आहे बल गुणिले विस्थापन. बल कशात मोजतात रे? न्यूटन मध्ये. विस्थापन कशात मोजतात? मीटर मध्ये. न्यूटन मीटर. कार्याचे एकक काय? जूल. कार्याचे एकक काय? जूल. मग आता 1 जूल कार्य तेव्हा घडेल जेव्हा 1 न्यूटन फोर्स मुळे 1 मीटर विस्थापन होईल. कळलं का आता? मग आता बघा इकडे, हे घ्या, एखादा पर्याय त्या नियमाला लागू होतो का? सेकंड लागू होतो का सेकंड लागू? 4 न्यूटन बलामुळे 25 सेंटीमीटर होतं लागू? नाही. 2 न्यूटन बलामुळे 1 मीटर? नाही. 1 न्यूटन बलाने 1 सेंटीमीटर? नाही, काहीच होत नाही. 1 न्यूटन बलाने 1000 सेंटीमीटर? 1000 सेंटीमीटर मध्ये 1 मीटर होतं. 100 सेंटीमीटरचं 1 मीटर होतं. तरी चालले होते तिकडे. हो, हे उत्तर होऊ शकतं. कुठलं? 4 न्यूटन 25 सेंटीमीटर. समजलंय का?
हे त्याचं उत्तर होऊ शकतं, कारण त्याचं कन्व्हर्जन जर केलं तुम्ही, त्याला सॉल्व्ह केलं तर उत्तर काय येईल तुमचं 1 न्यूटन आणि 1च मीटर येईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. खालील विधानांच्या बाबतीत योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. हा पण टॉपिक तोच रे, फोर्सच. फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनच टॉपिक. ठीक आहे. वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्याची गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी दुप्पट होते. वस्तूचा वेग दुप्पट झाल्यास त्याची गतिज ऊर्जा चौपट होते. गडबड. परत काय माहिती लॉजिक आता, परत फॉर्म्युलाच. काय फॉर्म्युला सांगा. वर्क अँड एनर्जी टॉपिक घ्या. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². काय फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². एम म्हणजे रे मास, व्ही म्हणजे वेलोसिटी, बरोबर आहे की नाही. व्ही म्हणजे काय, वेलोसिटी. इकडे लक्ष द्या, एक मिनिट पटकन. हुशार पोरासारखे उत्तर दे मला पटकन. कायनेटिक एनर्जीचे जूल मध्येच मोजायचे. सपोज यम है हम 10 किलोग्रॅम आणि व्ही आहे 5 मीटर पर सेकंद. काय म्हणले इथे आपल्याला, वस्तूचे वस्तुमान दुप्पट है ना. मग यम करूयात आता 20 आणि इसको रखेंगे 5च. ठीक आहे. इथे काय म्हणले, वस्तूचा वेग दुप्पट. मग इसको यम को रखेंगे 10च और इसको करेंगे 10. चला पटपट सांगा बरं उत्तर. मी हुशार मुलांसारखे उत्तर सांगा म्हणले तुम्हाला. फॉर्म्युला वरती लिहिलाय मी. पहिलं सांगा पहिलं. m इज इक्वल टू 10 आणि ते 5 आहे ना. किती इतका वेळ लागतो तुम्हाला. 125. ये कितना आएगा 250. ये कितना आएगा 500. सांगा ना पटकन. अय जनता, वस्तुमान दुप्पट केल्यावर कायनेटिक एनर्जी दुप्पट झाली का, नाही झाली का. वेग दुप्पट केल्यावर कायनेटिक एनर्जी चौपट झाली का. वस्तुमान दुप्पट, गतिज ऊर्जा दुप्पट, करेक्टम. वेग दुप्पट, गतिज ऊर्जा चौपट, करेक्टम. अजून पण नाही. दुसऱ्या ग्रहावर गेल्यासारखं वाटतंय. त्यासाठी अगोदर मी उदाहरण दिलं तिकडे. त्यासाठी अगोदर तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं की तुम्हीच उत्तर काढा, तुम्हीच बघा, व्हेरीफाय करा तसंच आहे का नाही. आहे का नाही तसंच. मास दुप्पट गेलं की गतिज ऊर्जा दुप्पट झाली. मास तेच ठेवलं कॉन्स्टंट आणि वेलोसिटी दुप्पट केली, गतिज ऊर्जा चौपट झाली. कळलं ना. दोन्ही विधान बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर. टॉपिक कुठला, वर्क आणि एनर्जी, कार्य आणि ऊर्जा. ऊर्जेचे प्रकार आहेत पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी. त्यातल्या कायनेटिक एनर्जीचा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढे, जेव्हा एखादी वस्तू एका विशिष्ट उंचीवरून गुरुत्वाकर्षणाने म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे खाली पडत असेल, तेव्हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तिची स्थितीज ऊर्जा बोले तो पोटेन्शियल एनर्जी जास्तीत जास्त असेल. म्हणजे दोन कन्सेप्ट मिक्सड एकत्र झाले. दोन कन्सेप्ट कुठल्या, ते ग्रॅव्हिटेशन पण आले आणि पोटेन्शियल एनर्जी पण आली, बरोबर आहे की नाही. मग आता याचं उत्तर काय असेल. जिथून ती वस्तू खाली पडायला सुरुवात करते त्या ठिकाणी जास्त असेल का ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी असेल, सुरुवात शेवट यांच्या बरोबर मध्यभागी असेल, पता नाही. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. नीट ऐका, लक्ष आता. एखादी वस्तू एका विशिष्ट उंचीवरून दिले, माहित नाही उंची किती, ही जमीन आहे समजा, ही ती उंची, हे टावर आहे, बिचारे एखादं काय खुदकुशी करून त्याला वाटलं पहिले दगड टाकून पाहू किती जोरात खाली जातो, मग कळेल आपण किती जोरात खाली जातो, बरोबर नाही. मग समजा याने जर इथून एक दगड खाली टाकला, बरोबर ना, हा जर खाली टाकला, हा खाली येणार पण कशामुळे, त्याला तर फेकायची गरज नाही पडणार, आपोआप येईल. ग्रॅव्हिटी ना, ग्रॅव्हिटी सब आपली तरफ खिचले जाईल. ठीक आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे जर एखादी वस्तू गतिमान असेल तर त्याला म्हटलं तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि मग किती आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थचं, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जनरल सर्वसामान्य पृष्ठभागावर. पोलर विचारलं तर 9.83. इक्वेटर विचारलं तर 9.78. कळलं का. आता हे तर ठीक आहे, खूप विशिष्ट उंचीवरून गुरुत्वाकर्षण खाली पडते असं तरी धरलं आपण. प्रश्न विचारला ते गुरुत्वाकर्षण ठेवा बाजूला. आता प्रश्न स्थिती ऊर्जा विचारला आपल्याला. स्थिती ऊर्जा म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच. एम इंटू जी इंटू एच. एम जी एच, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाइट. मग आता अब तो गडबड आहे.
अब तो बहुत गडबड आहे, नाही का? सांगा ना पटकन, काय गडबड आहे आता? आता ग्रॅव्हिटीचा विचार करावा तर हाईटचा विचार करावा तर ग्रॅव्हिटी, नाही का? कळलंच नाही तुम्हाला? आत्ताच मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की सरफेस पासून वर जाताना ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते, बरोबर आहे? आता आपल्याला विचारलं की जास्त केव्हा असेल, ही पोटेन्शियल जास्त केव्हा असेल? इथे जास्त असेल, हा एक पर्याय, इथे जास्त असेल का इथे सेंटरला जास्त असेल का पता नाही? चौथा ऑप्शन पता नाही, सांगा कुठे जास्त असेल? कुठे? एकला टॉपलाच, इथे नाही? इथे नाही का? इथे घेऊ नये, इथे आपल्याला हाईट कन्सिडर करता येणार नाही. इथे जर हाईट कन्सिडर केली मग ती मल्टिप्लाय होईल, उंचीवरून दिले आपल्याला, म्हणजेच आपल्याला ग्रॅव्हिटी निग्लिजिबल कन्सिडर करून किंवा ग्रॅव्हिटीचा इफेक्ट निग्लिजिबल गृहीत धरून फक्त हाईटचाच विचार करून हे उत्तर बरोबर आहे असं म्हणावं लागेल. म्हणलं का? कारण का तर पोटेन्शियल एनर्जीवर याचा सगळ्यात जास्त इफेक्ट असतो. म्हणजे आपण उभे असताना आपली पोटेन्शियल एनर्जी सगळ्यात जास्त असते बसलेल्यापेक्षा आणि झोपलेल्यापेक्षा, कळलं का? मग इथे ग्रॅव्हिटीचा एवढा काही फरक पडत नाही, आपण उभे असलो काय, बसलेलो असलो काय, झोपलेलो असलो. हाईटचा फरक पडतो ना, कळलं का? एक वीट आहे समजा, एक वीट वीट चिखल आहे समजा, उभी ठेवली आणि आडवी ठेवली, कुठे पोटेन्शियल एनर्जी जास्त असेल? उभी ठेवल्यानंतर चिखलामध्ये ती जास्तच असेल, कुठली? उभी असेल का? परपेंडिक्युलर हाईट, ठीक आहे? हा त्या टाईपचा समथिंग प्रश्न आहे विचार करण्यासारखा. म्हणजे इथे याच्याऐवजी जर आपलं जरी असतं की आपली पोटेन्शियल म्हणजे कुठल्या स्थितीमध्ये सगळ्यात जास्त असते, उभं असल्यावर का बसल्यावर का झोपल्यावर का पता नाही? उभं असल्यावर सगळ्यात जास्त असतं. उभं असल्यावर आपलं पोटेन्शियल जास्त ना, उभं असल्यावर आपलं पोटेन्शियल जास्त ना, पोटेन्शियल जास्त म्हणजे कार्य करण्याची क्षमता जास्त. उभं असल्यानंतर आपण पटकन मूव्ह होऊ शकतो, बसलेलं असल्यावर आपल्याला बसल्यानंतर पहिले उभं राहावं लागेल, झोपल्यानंतर परत उभंच राहावं लागेल, कळालं का? मगच सुरू होईल आपलं कुठलं तरी जे काही वर्क असेल. म्हणून हाईटचा विचार करायचा लक्षात ठेवा, ठीक आहे? नेक्स्ट टर्म एकक आहेत, फॉर्म्युले पाठ करा म्हटलं मी तुम्हाला. एनर्जी, पॉवर, प्रेशर आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, हे तो हुआ है ना आपले को. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं युनिट काय सांगा? हीट म्हटलं की उष्मा म्हणजे हीट ना रे, इथे कॅलरी टच दोन, टच दोन, दोन ठिकाणी ये गया, दो बज गए. प्रेशर, आत्ताच फॉर्म्युला लिहिला तुम्ही प्रेशरचा, प्रेशर इज इक्वल टू एफ अपॉन ए. एरिया, एरिया म्हणजे स्क्वेअर ना, मग मीटर स्क्वेअर, मीटर इंटू मीटर म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कच एक मिल गया अभी, मिळालं उत्तर, बाकी डोकं लावायची गरज नाही. मग ऊर्जा काय सांगा? ऊर्जा क्या आहे? न्यूटन मीटर. आणि शक्ती काय? ऊर्जा न्यूटन मीटर कसं आलं कळलं तुम्हाला? कसं काय आलं? पुढे मोजलं आपण ऊर्जा, वर्क इज इक्वल टू एनर्जी. कारण हे दोघांचा पप्पा एकच आहे. कोण? दोघांचा पप्पा एकच आहे. कोण? जेम्स जूल. वर्कचं एनर्जीचं युनिट एकच आहे, काय? जूल. मग जो वर्कचा फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला इथे वापरला गेलाय ह्या मॅच द पेअर साठी, कळलं का? न्यूटन मीटर तिकडे आलंय, न्यूटन मीटर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आता सांगितलेलं लॉजिक, ठीक आहे? चलो, 1 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट बरोबर कितना? 1 मेगा इलेक्ट्रॉन 1 m3. हे पण आता ऍक्च्युअल प्रश्न केमिस्ट्रीमध्ये पण आहे, केमिस्ट्रीमध्ये पण आहे, फिजिक्स मध्ये पण, एनर्जी टॉपिक मध्ये आहे आणि केमिस्ट्रीमध्ये पण आहे. आपल्याला झालंय रे, सांगा 1 मेगा इलेक्ट्रॉन बोले तो कितना? 1.602 इंटू 10⁻⁹ आहे का? आहे? ही कशाची व्हॅल्यू सांगा बरं? 1.602 इंटू 10⁻⁹, 1.602 इंटू 10⁻15 आहे का? 1.602 इंटू 10⁻17 आहे का? -12? कितना है? -12.
1 मेगा इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.602 इंटू 10⁻12 हे त्याचं कन्व्हर्जन आहे. मेगा इलेक्ट्रॉन म्हणजे एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती होतं रे? 10⁻19. आणि मग त्याच्यात जर 10 लाख ऍड केले तर म्हणजे इंटू 10⁻6 किंवा 7 ऍड होतील. ऍक्च्युली ते 13 पाहिजे होते, बरोबर ना? 13 पाहिजे होते, 13 पाहिजे होते, 10⁻13 पाहिजे होते. कारण 10⁻6 प्लस 10⁻19 म्हणजे 10⁻13 येईल त्याचं उत्तर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ते एकदा बघून घ्या. आता केमिस्ट्री मध्ये पण आहे ते आपल्याला, आणि एनर्जी मध्ये पण तो टॉपिक व्हायचा आपल्याला. 1000 वॅटचा हीटर 20 दिवसांसाठी दररोज 5 तास वापरला. 1 युनिटचा दर जर 3 रुपये असेल तर लाईट बिल कितना आएगा? सोपं शिकवलं मी तुम्हाला, नाही का? काय करायचं? सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. कळलं ना? पहिले आपल्याला काय करावं लागेल? युनिट काढावे लागतील. युनिट कसे काढतात रे? सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. किती वॅट आहे टोटल? 1000 है ना? किती दिवसांसाठी? 20 दिवसांसाठी. किती तास दररोज? 5 तास. बरोबर की नाही? डिवाइडेड बाय 1000. कळलं ना? 3 रुपयांनी मल्टिप्लाय करायचं. नाही ते हे पण करून टाका इकडे मल्टिप्लाय. झाला मग भंडारा तुमचा. ते नंतर काढायचं बिल, पहिले युनिट काढून घ्यायचे, कारण युनिटला त्या रेटने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मग हे तर डायरेक्टच गेले दोघ जण, काही थांबलेच नाही. बरोबर नाही? मग किती युनिट आले रे? 100 गुणिले 3. काय राहिलं? इंग्लिश मध्ये 5 आहे का? बरं ठीक आहे, इंग्लिश मध्ये मग 100 गुणिले 5 म्हणजे किती? 500. मग हे उत्तर आहे. इकडे 3 रुपये, इकडे 5 रुपये दिले का? पण पर्याय वेगळे द्यायला पाहिजे मग आपल्याला. सोपं आहे ना? पण गणित आलं तर सोपं, लक्षात ठेवायचं. काय करायचं? जेवढी काही माहिती दिली असेल त्या सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं, डिवाइडेड बाय 1000. तुम्हाला काय मिळतील? यात युनिट मिळतील, आणि मग ते जेवढी युनिट असतील त्याला तर रेटने मल्टिप्लाय करायचं. झालं, बिल मिळालं तुम्हाला. मीटर हेच काम करतं ना आपलं, लाईटचं मीटर. ठीक आहे. ध्वनीच्या बाबतीत खाली दिलेल्या विधानांचा विचार करा. साऊंड सुरू झाला आता. ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते का? यस, करेक्ट आहे. बरोबर आहे, म्हणजे हे गेलं, बाकी राहिले. निर्वात पोकळीतून ध्वनीचे प्रसारण होऊ शकते का? नाही. ऍक्टिव्ह मधून नाहीच, मीडियम लागते कंपल्सरी. म्हणजे हे गेलं मग आता. बरोबर आहे, 2 राहिलेत आपल्याकडे. ध्वनीचा वेग वायू व द्रव माध्यमापेक्षा म्हणजे गॅस आणि लिक्विड मिडियम पेक्षा सॉलिड मध्ये कमी असतो का? नाही, म्हणजे फक्त अच उत्तर आहे आपलं. कळलं ना? सांगा बरं, साऊंडची स्पीड हवेमध्ये किती असते? सामान्य तापमानाला ध्वनीचा वेग 332 मीटर पर सेकंद. टेम्परेचर वाढलं, ध्वनीचा वेग कसा वाढतो? 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं तर 0.6 मीटर पर सेकंदने स्पीड वाढते. कळलं का? कितीने? 0.6 मीटर पर सेकंड. आता मागच्या वर्षी प्रश्न आला ना असा, फक्त हे मीटर सेकंडच्या ऐवजी काय देतं? सेंटीमीटर पर सेकंड दिलं, नाही का? म्हणजे जर 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढलं तर 6 मीटर पर सेकंडने स्पीड वाढणार. समजलं का? म्हणजे जर 20चं तापमान 30 झालं किंवा 30चं तापमान जर 40 झालं, मग स्पीड मध्ये 6चा फरक पडला. ठीक आहे.